मी बनवलेली आहे हिरव्या तुरीची आमटी। तर इथे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तुरीच्या। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कांदे, टोमॅटो मीडियम साइज मध्ये आपल्याला कट करायचा आहे, कारण याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। इथे ओल्या नारळाचा तुकडा घेतलेला आहे, तोही बारीक कट केलेला आहे। आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून मिक्सरला वाटण करायचं आहे। ही आहे ओली हळद, याचा आमटीला सुगंध पण खूप छान येतो आणि आमटीचा रंग सुद्धा छान येतो। नारळ ओलं असल्यामुळे मी भाजले नाही आणि तसंच पहिल्यांदा मिक्सरला वाटण करून घेतलं। त्यानंतर मग त्याच्यामध्ये कांदा, लसूण, आलं, पुदिना, हळद, टोमॅटो वगैरे घालून वाटण बनवून घेतलेलं आहे। कुकरमध्ये तेल घातलेलं आहे 1 छोटी पळी आणि त्याच्यामध्ये मग तिखट घातलेलं आहे, आपलं घरगुती तिखट। आणि त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून छान तेल सुटूपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। मग हिरव्या तुरी घातलेल्या आहेत, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे। पाणी घालून त्याच्यामध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे। बघा आपली आमटी खूप छान झालेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा।